नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत। महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने 10 एप्रिल 2026 रोजी एक मोठा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। अर्थ व सांख्यिकी संचालनाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलणार असून तब्बल 1901 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता दिलेली आहे। हा शासन निर्णय नेमका काय आहे, कोणकोणती नवीन पदे निर्माण झालेली आहेत, कोणत्या पदांचे नाव बदललेले आहे आणि भरती प्रक्रिया कशी असेल, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। ऑफिशियल डॉक्युमेंट्स PDF मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंक्सचा वापर करा। फर्स्ट लिंकला क्लिक करून रीड करू शकता। तसेच व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप लिंक्स जॉईन करा, तिथेच लिंक्स आहेत, तिथे तुम्हाला हे PDFs मिळून जातील। सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय म्हणून ओळखले जाईल। केवळ नावच नाही तर अधिकारांच्या जे पदनामातही जे आहेत तिथं मोठे बदल करण्यात आलेले आहेत। संचालक हे पद आता विशेष आयुक्त म्हणून ओळखले जाणार आहे। अपर संचालक आता अतिरिक्त आयुक्त असतील। सहसंचालक यांना आता सह आयुक्त म्हटले जाणार आहे आणि उपसंचालक हे आता उप आयुक्त या नावाने ओळखले जातील। या नवीन निर्णयानुसार एकूण 1901 पदांचा समावेश असलेला सुधारित आराखडा मंजूर झालेला आहे। याचे विभाजन जे आहे ते आपण पाहूया। तर बघा, नीट ऐकू शकता तुम्ही किंवा पाहू शकता। अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय यामध्ये पूर्वीची 996 पदे आणि नवीन समायोजित 212 पदे मिळून एकूण 1208 पदे असणार आहेत। सह आयुक्त नियोजन विभागीय कार्यालयामध्ये 6 विभागीय कार्यालयांसाठी 66 पदे असणार आहेत। जिल्हा नियोजन समिती DPC मध्ये 36 जिल्ह्यांसाठी एकूण 576 पदे असणार आहेत आणि वैधानिक विकास मंडळे विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र मिळून 51 पदे असणार आहेत। विशेष म्हणजे शासनाने 109 पदांचे समायोजन केले असून 203 नवीन पदांची वाढ केलेली आहे। मित्रांनो, स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे झालेली पदवाढ। खालील जे पदे आहेत ते तुम्ही पाहू शकता। पदे वाढण्यात जे आहेत ते आलेले आहेत। संशोधन अधिकारी ज्याला रिसर्च ऑफिसर म्हणलं जातं त्याची 50 नवीन पदे आहेत। सहाय्यक संशोधन अधिकारी ज्याला असिस्टंट रिसर्च ऑफिसर म्हणलं जातं त्याची 53 पदे। स्टॅटिकल असिस्टंट ज्याला सांख्यिकी सहाय्यक म्हणलं जातं 25 नवीन पदे आहेत। अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त आणि उपआयुक्त प्रत्येकी अनुक्रमे 2, 5 आणि 5 अशी पदे वाढलेली आहेत। जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी ज्याला संशोधन अधिकारी म्हणलं जातं याची 22 पदे आणि सहाय्यक संशोधन अधिकाऱ्यांची 32 पदे वाढलेली आहेत। यावेळेस प्रशासनाने तंत्रज्ञानावर भर दिलेला आहे। नीती आयोगाच्या धर्तीवर काही तांत्रिक सल्लागार पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत। सिस्टम ॲनालिस्ट, डेटा सायंटिस्ट, बिझनेस ॲनालिस्ट आणि टेक्नॉलॉजी कम सॉल्युशन आर्किटेक्चर सारख्या हायटेक पदांचा यामध्ये समावेश असणार आहे। एक महत्त्वाची सूचना सांगायची म्हणल्यास वाहन चालक आणि गट ड शिपाई संवर्गातील रिक्त पदे आता आउटसोर्सिंगद्वारे भरली जाणार आहेत। याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये माहिती दिलेली आहे। याचा अर्थ या पदांसाठी भविष्यात सरळ सेवा भरती होण्याची शक्यता नाच्या बरोबर आहे, खूप कमी आहे। विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी काही प्रमुख पदांच्या वेतन श्रेणी ज्या आहेत त्या आपण पाहूया। तर बघा, विशेष आयुक्ताची वेतन श्रेणी असते। महत्त्वाचं हेच आहे, प्रत्येकजण याच्यासाठीच काम करतं। तर विशेष आयुक्त S29 हे जे आहे त्यांचं पे स्केल आहे 1,31,100 ते 2,16,600। संशोधन अधिकाऱ्याचं S16 आहे 44,900 ते 1,42,400। तसंच सांख्यिकी सहाय्यकचं S10 नुसार 29,200 ते 92,300 रुपये आणि लिपिक टंकलेखक S6 नुसार 19,900 ते 63,200 असे आकर्षक जे आहे वेतन श्रेणी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, नियोजन विभागाच्या या निर्णयामुळे प्रशासकीय कामात मोठी सुधारणा होणार आहे। नवीन पदाच्या निर्मितीमुळे येणाऱ्या काळात विभागामार्फत आपल्याला भरती प्रक्रिया राबवली जाण्याची जी आहे शक्यता निर्माण झालेली आहे आणि आपल्याला पाहायला भेटेल। विशेषतः सांख्यिकी आणि संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी ठरणार आहे। त्यामुळे तुम्ही अभ्यास सुरू ठेवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या GRची PDF हवी असल्यास आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। स्टडी फ्लो अपडेटला पण सबस्क्राईब करा, कारण फ्युचरमधले तुम्हाला अपडेट जे आहेत ते लवकर मिळून जातील। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।